पेल्हार परिसरात आढळलेल्या शीर नसलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाच्या प्रकरणाचा पेल्हार पोलिसांनी अवघ्या 8 तासात उलगडा करत 2 आरोपींना अटक केली आहे। पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई करत खुनामागील धक्कादायक सत्य समोर आणले। 30 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास पेल्हार गावातील सोपारा फाटा परिसरात कात्यावाडी हॉटेलच्या पुढे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडलगत असलेल्या पटेल कुटुंबाच्या आंब्याच्या वाडीत झुडपांमध्ये प्लास्टिकच्या गोणीत भरलेला शीर नसलेला आणि शरीरावर अनेक वार केलेला मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा क्रमांक 298/2026 दाखल करण्यात आला। घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा लवकरात लवकर उलगडा करण्याच्या सूचना दिल्या। मृतदेहाचे शीर नसल्याने मृताची ओळख पटविणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते। मात्र पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाकडे येणाऱ्या मार्गावरील सुमारे 200 ते 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून संशयित वाहनांचा शोध घेतला। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संदीप ब्रह्मदेव तिवारी वय 35 व्यवसाय चालक राहणार विरार पूर्व याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारासह अशोक सिंह करणसिंह राजपूत वय 32 राहणार राजस्थान याची हत्या केल्याची कबुली दिली। मयत अशोक सिंह राजपूत हा किराणा माल विक्रीचा व्यवसाय करत होता। व्यवसायातील आर्थिक वादातून आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करून त्याची हत्या केली। त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याचे शीर वेगळे करून मृतदेह पेल्हार गावातील आंब्याच्या वाडीत झुडपांमध्ये टाकण्यात आला। तसेच शीर तरसा नदी खाडीमध्ये फेकून दिल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितलं। यानुसार पोलिसांनी पंचांच्या मदतीने नदीकाठावर शोध मोहीम राबवून झुडपांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत मयताचे शीर, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले। ही सर्व सामग्री फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे। या प्रकरणातील आरोपींना 10 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे व सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा शिवाजी पाटील, पोलीस निरीक्षक शकील शेख तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडले। हत्येमागचं कारण या दोघांचा एक किरकोळ दोघांच्या पार्टनरशिपमध्ये मृतक आणि जो आरोपी आहे यांनी किराण्याचा व्यवसाय सुरू केलेला होता आणि त्या किराण्याच्या व्यवसायाच्या किरकोळ वादामधून या प्रकारचा अगदी घृणास्पद असं हत्येचा प्रकार आरोपींनी केलेला होता। गुन्हेगारी पार्श्वभूमी आम्ही तपासतो आहे, पण आरोपी आणि त्याचा जो मित्र आहे हे दोघं अगदी कंठस्थ मित्र होते आणि त्या दोघांनी मिळून हत्येचा पूर्ण कट रचला। क्रुएलिटी तर ही प्रचंड आहे आणि जे कारण समोर येतं आहे ते कारण अगदी किरकोळ आहे, पण इतक्या किरकोळ कारणासाठी इतक्या क्रूरपणे हत्या करणं आणि शीर धडावेगळं करून या पद्धतीने मारणं हा म्हणजे आजकालच्या आरोपींचं किंवा लोकांच्या मानसिकतेचं जे आहे ते मानसिकतेचं प्रतीकच दिसतं आहे ते।